देशात लोकसभा निवडणुकांचे जे काही धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल लागले त्यात एक मतदारसंघ होता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ। बलाढ्य विखे विरुद्ध दमदार लंके असा सामना या मतदारसंघात झाला। निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार गटातून शरद पवार गटात उडी मारलेल्या लंकेंनी विखेंना धक्का दिलाय, पण राजकीय पराभव कदाचित काही कार्यकर्त्यांना पचवता आलेला नाही आणि त्यातूनच नगरमध्ये राडे झालेत। लंकेंच्या अत्यंत जवळच्या मानल्या गेलेल्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झालाय। हा हल्ला कोणी केलाय, का केलाय आणि नेमकं काय घडले जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये, पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागेवर शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा 29,000 मतांनी पराभव केलाय। अजित पवार गटातून आयत्या वेळेला शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना या मतदारसंघात विजय मिळणार नाही असं सांगितलं जात होतं, पण हा दावा खोटा ठरवत लंके यांनी दमदार विजय मिळवला। या विजयाला 2 दिवसही उलटले नव्हते, पण त्याआधीच लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेर येथे प्राणघातक हल्ला झालाय। 6 जूनला हा हल्ला झाला। झावरे हे पारनेर बसस्थानकाजवळ मोटारीत असताना त्यांच्या वाहनांच्या काचा फोडून झावरे यांना बेदम मारहाण करण्यात आली। त्यानंतर उपचारासाठी झावरे यांना नगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले। सर्वप्रथम राहुल झावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनियोजित असल्यामुळे 5-6 जणांनी आपल्या गळ्याभोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे। एक साधारणतः 5 ते 7 मिनिटांसाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे, कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटलला आणलं आहे। त्याला इथं ऑक्सिजन सपोर्ट दिला गेलेला आहे। मे बी 7 ते 8 जणांनी एकाच वेळी गळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढची तपासणी, पण सगळ्यात महत्त्वाचं गळा दाबल्यामुळं ते अनकॉन्शियस आहेत। दरम्यान या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली असून लंके समर्थकांची मोठी गर्दी हॉस्पिटल बाहेर झाली होती। या हल्ल्यात झावरे यांच्या गाडीचंही मोठे नुकसान झाले, पण झावरेंवर हल्ला केला कोणी, तर झावरे यांच्यावर राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची चर्चा आहे। सोशल मीडियावर झालेल्या वादाची परिणती या हाणामारीत झाली असं सांगितलं जात आहे। पारनेर येथील विखे समर्थक विजय आवटी यांच्या एका समर्थकाला लंके यांच्या विरोधात पोस्ट टाकली म्हणून पारनेर तालुक्यातल्या गोरेगाव येथे मारहाण केली। त्यानंतर राहुल झावरे व कार्यकर्ते पारनेर येथे आले असताना विखे समर्थक असलेल्या आवटी यांनी झावरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। त्यात झावरे हे गंभीर जखमी झाले अशी माहिती मिळते। या सगळ्या घटनेवर लंके काय म्हणाले? लंके म्हणाले, हल्ला करणारे पारनेरमधलेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत। राजकारणात तुमचा विजय झाला तरी तो पचवता आला पाहिजे आणि पराभव झाला तरी तो पचवता आला पाहिजे। माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, शांतता ठेवा, कायदा हातात घेऊ नका। या घटनेला राजकीय रंग देणं हे चुकीचं आहे। जो गुन्हेगार आहे त्याला शासन झालंच पाहिजे। पोलिसांनी या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक केल्याची माहिती नाहीये, तरी लोकसभेच्या निवडणुकांमधली खतखत बाहेर पडली आहे आणि याचे पडसाद आता किती दूरवर उमटणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या घटनेसंदर्भात काय वाटतं याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लोकमतचं YouTube चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा।